प्रिय उमेदवार माननीय खासदार अरविंद सावंत साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्वांची क्षमा मागतो कारण वेळ खूप झालेला आहे. आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते, बंधू, तरुण सहकारी मित्रांनो, अनेक वक्ते बोललेत. मला असं वाटते की या 10-15-20 दिवसामध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तुमच्या समोर येणार आहेत आणि तुम्ही देखील लोकांसमोर जाणार आहे. पण ज्याचा उल्लेख नसीमजींनी केला ही गोष्ट खरी आहे की ही निवड फक्त अरविंद भाई पुरता मर्यादित किंवा हे शिवसेना पुरता मर्यादित नाही आहे, तर ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही टिकवण्याची ही निवडणूक आहे. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही जर आज धोक्यात येत असेल किंवा त्याबद्दल कोणीतरी देखील वेगळ्या पद्धतीने विचार करत असेल, त्यावेळी भारतातले नागरिक या नात्याने आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक या नात्याने तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण सर्व हेवेदेवे विसरून एक दिलाने एकजुटीने खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बाई, गेल्या 10-15 दिवस मी अनेक ग्रामीण भागामध्ये जाण्याचं काम करतोय. मावळ लोकसभा असेल, बारामती असेल, शिरूर असेल आणि अगदीच बुलढाणा असेल. आपणही बुलढाणाला जाऊन आलात. आजही संभाजीनगरला आम्ही तिकडे गेलो होतो, यवतमाळला गेलो होतो. आणि मी बघतोय की इंडिया अलायन्सचे प्रत्येक कार्यकर्ता हा खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम करतो. आणि त्यावेळी ही सीट काँग्रेसची आहे म्हणून आपण काय काम करायचं की नाही, किंवा ही राष्ट्रवादीच आहे, आपल्या ह्याच्यातला काय संबंध आहे, ही कुठची भूमिका न घेता पूर्ण तन मन एकत्रित करून घेऊन हा प्रत्येक कार्यकर्ता हा एकजुटीने राहिलेला. आणि ही गोष्ट खरी आहे कारण आपण ज्यावेळी बघता की देशाचे पंतप्रधान येतात त्यावेळी ते आपल्या स्थानिक मुद्द्यावरती किंबहुना आपल्या असलेल्या ज्या काही एजेंडा आहेत किंवा त्यांचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल बोलत नाही. महाराष्ट्रात येतात तर ही असली ही नकली सांगण्याचं काम करतात. दुसरा एक गुजरातवरून दुसरा नेता येतो आणि तो सांगतो की ही तिघांची आघाडी आहे, 3 तिघडा काम बिगाडा. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो 3 तिघडा काम बिगाडा नाही, 3 का आम्ही 13 करू आणि तुमचे 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढा आत्मविश्वास या कार्यकर्त्यांमध्ये फक्त आपल्याला पूर्ण ताकदीने लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि म्हणून ही बैठक झाल्यानंतर आपल्यातले काही प्रमुख लोक जे कोऑर्डिनेशन करायचे आहेत, कशा प्रकारे आपल्याला एकमेकांना आपल्याला एक संघाने घेऊन काम करायचं आहे, त्या पूर्ण ताकदीने आपण सर्वजण काम केलं पाहिजे आणि ते निश्चितपणे तुम्ही या निमित्ताने कराल. आणि काही मुद्दे जे लोकांसमोर घेऊन जाण्याचं काम केलं. मी चरणजी सप्राजी आणि आम्ही आताच एका ईशान्य मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये होतो आणि त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली. मी आवर्जून त्याला लिहून आणलेली आहे की जब वो नफरत की बात करेंगे और दंगों की बात करेंगे तब उनसे तुम भूखों और नंगों की बात करिए. जब वो कमाई की बात करेंगे तब आप महंगाई की बात करिए. जब वो राम राज्य की बात करेंगे तब आप कामकाज की बात करिए. जब वो 3 तलाक की बात करेंगे तुम 15 लाख की बात करो. जब वो शमशान कब्रिस्तान और आपस में और मतभेद निर्माण करने की बात करेंगे तब आप भारत के संविधान की बात करो. मला वाटते हे सर्व गोष्टी घेऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करायचंय. भायखळासारखा मतदारसंघ हा आमच्यासाठी नवीन नाहीये, भाईंसाठी नवीन नाहीये, इकडच्या बसलेल्या व्यासपीठाच्या लोकांसाठी नवीन आहे, तुम्हालाही नवीन नाहीये. मी तुमचा एकच गोष्टीसाठी कौतुक करतो आणि एकच गोष्ट बोलून थांबणार आहे की एका बाजूला निधी होती आणि दुसऱ्या बाजूला निष्ठा होती. तुम्ही निधीला बाजूला ठेवून निष्ठेबरोबर राहणारे कार्यकर्ते आहात आणि म्हणून तुम्हाला किंवा ज्यावेळी या पक्षातल्या वेगवेगळ्या पक्षातला इतिहास दिला जाईल, मग तो काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, त्यावेळी आपण कोणाबरोबर राहिलो या गोष्टीचा अभिमान आणि गर्व होईल. आणि ज्यावेळी इतिहास दिला जाईल
आज जे तुम्ही बसलेले प्रत्येक कार्यकर्ते ह्या सर्व त्याग करून तुम्ही आज निष्ठेने आपापल्या पक्षामध्ये राहिलेला आहात या गोष्टीची जाणीव ठेवून हा इतिहासामध्ये देखील तुमचं नाव रचल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा अरविंदजींना शुभेच्छा देत असताना पूर्ण ताकदीने हा अलायन्स आपण अशीच एकजूट ठेवून काम करायचं आहे आणि हे फक्त लोकसभेपुरतं मर्यादित नाही. आगामी कुठच्याही निवडणुका येऊ द्या एक संघाने एक दिलाने आपण लोकांसमोर जाऊया अशीतली अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.